नमस्कार मंडळी. नेहमी तेच उपासाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. तर आज आपण इथे बनवणार आहोत उपवासाची इडली फ्राय. तर इथे मी 1 कप वरई आणि 1/4 कप साबुदाणा घेतला होता, ते एकत्र दळून घेतलं. त्यानंतर अर्धा कप दहीमध्ये टाकून यांना मी छानपैकी भिजवत ठेवलेलं होतं. त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून हे पीठ मी 15 मिनटं मुरू दिलं होतं. त्यानंतर इथे खाण्याचा पाव चमच्यापेक्षा थोडा कमी सोडा मी टाकून इडली पात्राला तेल लावून त्यामध्ये हे बॅटर टाकून घेतलं होतं. त्यानंतर 10 मिनटं ही इडली वाफवून घेतली. तुम्ही बघू शकता आपली इडली इथे सॉफ्ट अशी तयार झाली आहे. त्यानंतर या इडलीचे काप करून घेतले. त्यानंतर राजगिऱ्याचं पीठ घेतलं, त्यामध्ये टाकलं आहे मी तिखट, जिरं आणि चवीनुसार मीठ. याला थोडं पाणी टाकून मी बॅटर हे सैलसर करून घेतलं होतं आणि त्यानंतर या इडलीच्या फोडी त्यामध्ये टाकून ह्या छानपैकी खरपूस अशा तळून घेतल्या. चला तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हो जाता चॅनल सबस्क्राईबही